तर कशा प्रकारे शॉर्ट फॉर्म कंटेंट कन्झ्युम केल्याने तुमच्या डोपामिन लेवलची वाट लागून जाते आणि डोपामिन स्पाइक्स काय असतात त्याबद्दलही सांगणार आहे. आणि डोपामिन स्पाइक्स रेग्युलरली जर हिट करत असणार तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय फेस करता येऊ शकता तुम्हाला, तर हे देखील सांगणार. सो ॲट द फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड की व्हॉट इज डोपामिन स्पाइक्स. डोपामिन स्पाइक्स म्हणजे तुमच्या ब्रेनच्या डोपामिनमध्ये झालेली अचानक वाढ. तुमचा जो डोपामिन हॉर्मोन आहे, जो तुम्हाला सतत काही ना काही करण्यासाठी प्रवृत्त करतो, तो हॉर्मोन सतत कंटिन्युअसली अचानक वाढत राहणे, याला म्हणतात तुमच्या डोपामिन स्पाइक्स कंटिन्यू राहणे. सो हे जे डोपामिन स्पाइक्स आहे, हे चं जर आपण बॅकग्राऊंड किंवा हिस्ट्री बघितली तर आधी मानवाच्या काळापासून डोपामिन स्पाइक्स आपल्याला येत गेलेल्या आहे आणि जसे जसे वर्ष निघत गेले तसतसे डोपामिन स्पाइक्स येत 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 जेव्हा टेक्नॉलॉजी किंवा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्स झाले, जेव्हा वर्ल्ड मॉडर्नायझेशनकडे शिफ्ट होत गेलं, तेव्हा जे डोपामिन स्पाइक्स आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फार ड्रॅस्टिकली इन्क्रीज झाली. म्हणजे जे डोपामिन स्पाइक्स आपल्याला आदिमानवाच्या काळामध्ये किंवा इवन म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन्सच्या आधीपासून जे डोपामिन स्पाइक्स येत होते त्याची जी फ्रिक्वेन्सी होती ती एकदम मेंटेन असायची. त्याला काही एक्सटर्नल स्टिम्युलेटिंग फॅक्टर्सची कमी असल्यामुळे जास्त फ्रिक्वेन्सी वाढवता येत नसे. सो जेव्हा केव्हा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनने आपला कदम पृथ्वीवरती ठेवला आणि जेव्हा जग मॉडर्नायझेशनकडे शिफ्ट झाले, तेव्हा बरेचसे काही फॅक्टर्स येत गेले की जे तुम्हाला डोपामिन अगदी इझिली स्टिम्युलेट करायची पॉवर ठेवतात. सो डोपामिन जर फ्रिक्वेंटली सो मला हे पॉइंट आऊट करायचं आहे की डोपामिन जर कंटिन्युअसली जास्त लेवलवरती पोहोचत गेले तुमच्या ब्रेनमध्ये आणि त्याला जर काही स्टेबलाइज करता आलं नाही तुम्हाला, तर त्याचे फार बॅड कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला इन टर्म्स ऑफ मेमरी प्रॉब्लेम, इन टर्म्स ऑफ फोकस प्रॉब्लेम. सो येस, ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल की बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागू शकतात. तर मी अशाबद्दल बोलणार आहे की इंस्टाग्राम तुमच्या डोपामिन स्पाइक्सला कसं हिट करतं. सो ॲज यू नो की शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, जे तुम्हाला सतत कंटिन्युअस काहीतरी नवीन दाखवत असतं. प्रत्येक फॉर्मॅटच्या रीलमध्ये तुम्हाला काही ना काही सडन जे कॉन्टेंट आहे ते दाखवलं जातं कंटिन्युअसली, आणि कंटिन्युअसली सडन काही तुमच्या ब्रेनमध्ये सतत गेले किंवा जात असल्यामुळे तुम्हाला अटेन्शन स्पॅन कमी होतो. ओव्हर द टाईम तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन स्पाइक्स एवढे हाय लेवलवरती जातं की ते तुम्हाला एवढ्या हाय ब्रेन फिलिंगवरती नेऊन ठेवतं की तुम्हाला इतर कामे एकदम तुच्छ वाटतात, एकदम बोरिंग वाटतात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सतत ते कंटिन्युअस करावं. जे रील स्कोअर करतात, जे शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट कन्झ्युम करतात ते सतत कन्झ्युम करावं वाटतं आणि ॲट द एंड तुम्हाला फोकस प्रॉब्लेम, बोर्डम, म्हणजे नॉर्मल गोष्टी करावंच वाटणार नाही. तुम्हाला ॲट द एंड तुम्ही त्याच लूपमध्ये फसत जाणार. सो हेच होतं, कारण सिम्पल फंड आहे. इंस्टाग्राम तुम्हाला सतत काही ना काही नवीन दाखवतं आणि नवीन दाखवल्यामुळे तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज होते, कारण ब्रेनला असं वाटतं की काहीतरी नवीन आहे, काहीतरी क्युरियस आहे, आणि क्युरियोसिटी ही माणसाला इव्हॉल्युशनद्वारे नेहमी पुश करत आलेली आहे. सो ह्यावेळेस किंवा ह्या एजमध्ये सुद्धा क्युरियोसिटी तुमच्या ब्रेनमध्ये स्पाइक्स होत असते आणि ॲट द एंड डोपामिन रिलीज होऊन डोपामिन स्पाइक्स हिट होता आणि त्या डोपामिन स्पाइक्स ॲट द एंड तुम्हाला फार हानिकारक आहे. कारण तुम्हाला मी पहिले सांगितलं की बोर्डम, ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या अगदी बोरिंग वाटणार तुम्हाला. सो अशा प्रकारच्या पद्धतीने तुम्हाला जे डोपामिन स्पाइक्स आहे ते निगेटिव्हली इम्पॅक्ट करू शकतात तुमच्या ब्रेनवरती, तुमच्या डेली रुटीनवरती. सो आय विल हायली सजेस्ट यू टू, म्हणजे मी असं सजेस्ट करणार नाही की तुम्ही डायरेक्टली कट ऑफ व्हा इंस्टाग्राम रील्सवरनं, शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटवरनं, बट आय विल सजेस्ट की तुम्ही हळूहळू स्लोली स्टेप्स घेत राहा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट सडन चेंज महसूस होणार नाही. सो असं करत राहिल्यावरती एक सर्टन पॉईंट असा येईल की तुम्ही असं फील करशाल की तुम्ही शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटच्या बऱ्यापैकी दूर गेलेले आहात. आणि आय विल सजेस्ट की त्याच्यापासून समजा 1 तास बघताय तर तुम्ही अर्धा तास करा, अर्धा तासनं 15 मिनटं करा, 15 मिनटं मग डायरेक्ट झिरोवरती शिफ्ट होणं हे फार अवघड असू शकतं. आय एम नॉट सेईंग की इम्पॉसिबल आहे, पॉसिबल आहे, बट अवघड आहे.
सो या दॅट्स द सोल्युशन. आणि मी सांगितलं आहे की काय इफेक्ट होऊ शकतो डोपामिन स्पाइक्समुळे, डोपामिन स्पाइक्स का होता, त्याच्या मागचं रिझन देखील सांगितलं, त्याच्या मागं सोल्युशन देखील दिलं. सो या दॅट वॉज ऑल फॉर या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला की डोपामिन स्पाइक्स कशामुळे हिट होता आणि डोपामिन स्पाइक्सबद्दल जनरल जी इन्फॉर्मेशन मला माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न केला. आय एम वन्स अगेन म्हणजे मी नोट करतो ह्या व्हिडिओमध्ये की मी काही ॲडवायझर किंवा प्रोफेशनल डॉक्टर नाही. मी फक्त एक जनरल ॲडवाईस दिलेली आहे जी माझ्या लाईफमध्ये सुद्धा किंवा जी मला पर्सनल एक्सपिरियन्सेस थ्रू फील झालं मी तुम्हाला, किंवा जे मी पर्सनली रिसर्च केला त्या आधारे मी ॲडवायसेस दिले आहे. सो या दॅट्स ऑल.